खोपोली नगरपरिषद निवडणूक वर्ष 2025च्या माध्यमातून दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नामांकन अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी प्रभाग क्रमांक 10 मधून महायुतीकडून ॲडव्होकेट अनिता पवार व उज्ज्वला महाडिक आणि हरेश काळे यांनी उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महायुतीच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीतर्फे नगराध्यक्षपद उमेदवार म्हणून कुलदीपक रामदास शेंडे यांच्यासह महायुतीमधील सर्व उमेदवारांनी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात जोरदार शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज दाखल केले। आमची ही महायुती आहे, शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय असं आमच्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। आम्ही प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारीचा अर्ज आज या ठिकाणी दाखल केलेला आहे। माझी पत्नी उज्ज्वला महाडिक ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे। त्याच्यानंतर ॲडव्होकेट अनिता पवार या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत। तसेच हरीशजी काळे हे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत। म्हणजे अ ब क माझी पत्नी जी आहे सर्वसाधारण महिला यामधून निवडणूक लढवत आहे। अनिता पवारजी या ओबीसी महिला या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत आणि हरीश काळे हे सर्वसाधारण पुरुष अशा तिन्ही पद्धतीचा आमचा पॅनल आहे। आणि तिन्ही जणांची म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बीजेपी आणि आरपीआयची प्रचंड ताकदीच्या जोराने आज या ठिकाणी आम्ही फॉर्म दाखल केलेला आहे। खरं तर ही निवडणूक आम्ही विकासच्या मुद्द्यावर लढवत आहोत आणि आमच्या श्रीपाट्यावरील प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की आमच्या शहरात, आमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे। त्यासाठी लोकांचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे, खूप चांगला प्रेम आणि त्यांचा खूप चांगला आशीर्वाद आम्हाला मिळत आहे। आणि आज जर पाहिलं असेल तुम्ही की आम्ही जो निवडणुकीमध्ये जो प्रचार रॅली काढली होती, आज जो फॉर्म भरण्यासाठी आम्ही आलो होतो, त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनसमुदाय आमच्या सोबत होता। नगरपालिकेच्या विकासासाठी सुशिक्षित लोकांची पण आवश्यकता आहे। जशा अनुभव लोकांची आवश्यकता आहे तशा आपल्या सुशिक्षित कायद्याची माहिती असणारे त्यांची देखील खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे। आणि त्याचाच वापर करून जे ज्या काही नगरपालिकेमध्ये अडचणी असतील, कायदेशीर अडचणी असतील त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा।